नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नंदिनी यूट्यूब चॅनलमध्ये। आज तुम्हाला दाखवणार आहे मी अंडे करीची रेसिपी। इकडं खोबरं, कोथिंबीर, आल्याचे तुकडे आणि 4 कांदे भाजून घेतलेले आहेत गॅसवर। इकडं अंडे उकडून घेतलेले होते मी पहिलाच। हे बघा, अशा सोलून घेते सगळे अंडे। हे बघा, अशा पद्धतीने सगळे अंडे सोलून घेतलेले आहेत मी इकडे। आणि इकडं तुम्हाला दाखवलेला होता ते मसाला वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये। इकडं मसाला वाटून घेतलेला आहे। इकडं तिखट मसाला, अंडा मसाला आणि हळद टाकलेली आहे। तेलामध्ये तळून घेऊ, म्हणजे हा मसाला छान तळला ना तेलामध्ये तर भाजी छान लागते। आता वाटण टाकून घेऊया। आता वाटण टाकून झालं, त्यात हलवून घेते। टोमॅटो टाकून घेते। टमाटा आता टाकून हलवून घेते। चवीपुरतं मीठ टाकलं। आता हलवून घेऊया मस्तपैकी। हे बघा, मसाला आपला मस्त तळायला लागलाय। आता तळून झालेला आहे मसाला। तेल कसं सुटलंय बघा, साईडने दिसत असेल तुम्हाला। हे बघा, आणि हे अंडे सोलून घेतले होते असे बाहेरच्या साईडनं थोडेसे चीर मारून घेतलेले आहे। भाजीत टाकले की त्यात भाजी रस्सा उतरतो त्यात म्हणून। तर आता इकडं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। मसाला मस्त तळायला होता म्हणून गरम पाणी टाकून घेतलं भाजीसाठी। हे बघा, तुम्हाला लागेल तेवढंच पाणी टाका। आता ह्याला उकळी येऊ द्यायची आणि मग अंडे टाकायचे। हे बघा, उकळी आलेली आहे। आता अंडे सोडून घेते सगळे। अंडे टाकून झालेत, आता थोडं हलवून घेते। हे बघा कशी झाली भाजी। भाजीला आपल्या उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकताय मस्तपैकी। तर तयार आहे आपली भाजी खाण्यासाठी। हे बघा कशी वाटली तुम्हाला भाजी। आणि इकडं आपली थाळी पण तयार आहे। चपाती, भात, कांदा, लिंबू आणि भाजी। तर थाळी आपली तयार आहे खाण्यासाठी। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा।